The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमनवेति चक्रं वहतु पदं मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या रांजणगाव परिसरातील एकता नगर येथील श्रद्धावंत धम्म उपासिका ज्योतिताई शुद्धोधन रगडे या परिवाराने आपल्या महान अशा श्रद्धेतून तथा सम्यक आजीविकेतून महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर येथे सुरू असलेल्या 7 दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिरामध्ये धम्म अभ्यास करण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व श्रामणेर संघास तथा पूज्य भिक्षू संघास भोजनदान देऊन जाहीर धम्म देसनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू मंगलबोधीजी, त्याचबरोबर श्रामणेर श्रद्धानंदजी आणि संपूर्ण श्रामणेर संघ रगडे परिवार, त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक पाहुणे मंडळी, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। अनेक दिवसानंतर, अनेक दिवसांपासून आमचे त्यांच्या नावातच राजा आहे शुद्धोधन, हे मोठं जगप्रसिद्ध नाव आहे। बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाच्या वडिलांना प्राप्त झालेलं आणि त्यांच्या माता पित्यांनी त्यांचं नाव शुद्धोधन ठेवलं बघा। यांची अनेक दिवसांपासून इच्छा होती आमच्या ज्योतिताई आणि शुद्धोधन रगडे पंतेजी आमच्या घरी यावेत,
भोजनदान स्वीकारावं आणि आमच्या परिसरातील लोकांना धम्माची देसना देऊन उपकृत करावे, तर तारीख काय मिळत नव्हती आमच्याकडून, तर म्हणून आमच्या बरोबर थायलंडला आले. आमचे पोलीस अधिकारी असलेल्या पगारे ताई आणि साहेब पण इथे उपस्थित आहेत, तेही थायलंड धम्म सहलीमध्ये सहभागी झाले होते. तर हे यांना वाटलं बा थायलंड वरून आल्यावर मग पूजा वंदना घेऊ आणि भंतेजी जवळच राहतात तर मग तारीख मिळेलच. तर मग त्या तशा प्रकारे तारीख करू 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 ही तारीख त्यांना मिळाली आणि आज त्यांच्याकडे त्यांना एवढा आनंद झाला की काही डोके हँग होत होता. आम्ही आल्या पाहिलं, वरती गेलो तर डोकं हँग होतो, चालतच नव्हतं डोकं थोड्या वेळासाठी त्यांना. तर मग ते होतं असं कधी कधी, कारण हर्षोल्हासाने सुद्धा कधी कधी डोके हँग होते. म्हणजे कोणाचं दुःखाने हँग होते आणि कोणाचं सुखाने हँग होते डोकं. तर दुःखाने हँग होणं लय डेंजर आहे, पण सुखाने जर हँग झालं तर ते फायद्याचं आहे, कारण तो आनंद कायमस्वरूपी परमनंट आपल्या बरोबर राहतो आणि आपल्याला आनंद देत राहतो. बघा, अरे भिक्षू संघाला एवढे मोठे 15-20 चिवरधारी आमच्या घरी आले आणि आमच्याकडे भोजन दान स्वीकारलं, आमचं परिष्काराचं दान स्वीकारलं, आम्हाला आशीर्वाद दिला, दानानुमोदन मंगल मैत्रीचा आमच्यासाठी पाठ केला आणि आम्हाला धम्मदेसना देऊन उपकृत केलं. याचा जो आनंद आहे बघा, त्या आनंदाची बरोबरी दुसरा कोणताही भौतिक जीवनातील आनंद करू शकत नाही. आणि म्हणून एकदा आमच्या ज्योतिताई आणि शुद्धोधन रगडे यांचं आपण टाळ्यांच्या गजरांमध्ये अभिनंदन केलं पाहिजे. मध्यमवर्गीय असताना देखील थायलंडची धम्म सहल त्यांना करायला मिळाली. बघा, मनुष्यामध्ये श्रद्धा असेल तर भगवान म्हणाले सद्धाय तरती ओघं. भगवंताचं पाली वचन आहे सद्धाय तरती ओघं. ओघं म्हणजे पूर. भगवान म्हणाले श्रद्धा असेल तर मनुष्य दुःखाच्या सागरामध्ये पुरामध्ये तो तरुण पोहून पैलतीरी जाऊ शकतो. आणि त्यामुळे श्रद्धा जर असेल तर गरिबी आडवी येत नाही, श्रद्धा जर असेल तर आजारपण आडवं येत नाही, श्रद्धा जर असेल तर बाकी कुठलेच प्रॉब्लेम्स आडवे येत नाही. आणि इकडं श्रद्धाच नसेल आणि बंगला तर लय मोठा झालाय, लेकर बाळ मोठे झालेत, 5चे 50 झालेत आणि वेल मांडवाला गेलाय. आणि तेव्हा म्हटलं चालता का बुद्ध गेला? नाही हो, आमचं जमतच नाही. थायलंडला नाही हो, जमतच नाही. श्रीलंकेला नाही हो, जमत नाही. बरं दीक्षाभूमीला तरी नाही हो, जमत नाही. चैत्यभूमीला तरी नाही हो, जमत नाही. बरं जवळच्या विहारात तरी गुडघे कामातून गेले आमचे. घरी बाळातीन झाली पोरगी, लेकरू सांभाळायला कोणी नाही, तिच्याकडे पाहायला कोणी नाही, नळाला पाणी आलंय बापा विचारूच नका, काय काय कारण सांगतील लोक. आणि त्यामुळे तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले आहे. परंतु अशा प्रकारची क्वालिटी लोकांमध्ये आहे बघा. म्हणजे मनात नसेल तर लय काय काय आडवं येते, पण मनात जर असेल तर काहीच आडवं येत नाही. म्हणून भगवंताचं वचन आहे सद्धाय तरती ओघं. श्रद्धा असेल तर पूर पार करून आपण जाऊ शकतो, पण मुळात श्रद्धाच नसेल तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स आपल्या समोर उभे राहतात. आणि म्हणून रगडे परिवार आमच्या बरोबर थायलंडला आले होते आणि अत्यंत आनंदाने आज एवढ्या मोठ्या भिक्षू संघाला, श्रामणेर संघाला त्यांनी भोजन दान दिलाय आणि दानानुमोदन पर तुम्हाला एक थोडीशी धम्मदेसना देत आहे. बघा, थायलंड मध्ये तुम्ही पण जर कधी आता पाहिलं, थायलंड युट्यूब वरती पण पाहायला मिळते, सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्ही जर थायलंड सर्च केलं ना तर गरीब देश आहे थायलंड. भारताच्या तुलनेमध्ये प्रचंड गरिबी आहे तिथे, पण श्रद्धेची श्रीमंती आणि धार्मिकतेची श्रीमंती, बुद्ध धम्माची श्रीमंती म्हणाल तर थायलंडची बरोबरी या जगातला कोणताच देश करू शकत नाही. एवढे श्रद्धेने आणि धार्मिकतेने थायलंडचे लोक पुढे आहेत. बघा, तुम्ही भारतात जरी फिरले, या औरंगाबादच्या जरी आजूबाजूला फिरले तर थायलंडच्या भिक्खूंनी निर्माण केलेले विहार तुम्हाला पाहायला मिळतील. बघा, आता आपल्याच परिसरात बघा थायलंडचे भिक्षू येतात आणि मूर्त्या बनवून स्वतः ते काम करतात, मूर्त्या बनवतात आणि दान देऊन जातात. बघा, बघितलं? आपल्याकडच्या लोकांना हे जमते का असं? हे तर विहार जवळ आहे पण कधी जातच नाही विहारामध्ये. नाव ठेवायला सांगाव याला त्याला, दुसऱ्याच्या धर्माला, कोणाच्या तत्वज्ञानाला, मग माईक देवा याच्याकडे. हे तोंड सुख घेण्यात लय मोठ पुढे. हे म्हणजे बाबा तुम्ही नाही, काही काहींची गोष्ट चालते आमच्याकडे. दुसऱ्याला नाव ठेवायला म्हटलं की लय पुढं, आणि आपल्याला काही कृती करायला म्हटलं स्वतः धम्माचं आचरण करता का? 22 प्रज्ञाचं पालन करता का? पंचशील पालन करता का? आठवड्यातून एक दिवस का होईना उपवास पालन करता का? नाही हो, जमत नाही म्हणते माझ्या. आणि कोणाला नाव ठेवता का थोडस?
तर बापा मग आणा म्हणते सूप इकडं, असं पाकडत 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 सारी गल्ली सोडत नाही, रांजणगाव सोडणार नाही, पूर्ण वाळूच पंढरपूर जोगेश्वरी द्या. कोणती कंपनी कोणाची, कोण 2 नंबरचं कमवते का 3 नंबरचं कमवते, कोणाची माडी बांधते का, आणि ते कसे बरोबर नाहीत. मग विचार विहारात चालले ते बरोबर नाही म्हणते, कोणीच बरोबर नाही म्हणते, मीच बरोबर आहे म्हणते बस. आणि भगवान म्हणाले ही प्रवृत्ती तर कोणातही असते, आपल्यामध्ये चांगली प्रवृत्ती आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. म्हणून थायलंडच्या लोकांची जी श्रद्धा आहे, त्यांच्यामध्ये जी विनम्रता आहे, त्यांचे विहार जर तुम्ही पाहाल, त्या विहारांमध्ये असलेले भिक्खू निवास जर तुम्ही पाहाल, तर यांना विचारा 5 स्टार हॉटेल कमी पडतील, फिके पडतील असे तिकडचे विहार आणि भिक्खू निवास आहेत बघा. म्हणजे ती श्रद्धेची श्रीमंती त्यांच्याकडे. 5500 किलोची सोन्याची मूर्ती पाहिली, बघितली? 5500 किलो सोन्याची मूर्ती बघा. कितीतरी विहार भिक्खूच्या मूर्त्या सोन्याच्या, तिथं सोनं हो, पॉलिश बिलिश नाही अशी. तो काय काय घालते पॉलिश वालन, मग ते तसं नाही, ते तर प्युअर 24 कॅरेटचं कोणत्या कोणत्या कशाच्या कॅरेटचं असं सोनच सोनं बघा. सुवर्णभूमी एअरपोर्टचं नाव आहे बघा. काय सुवर्णभूमी एअरपोर्टचं नाव आहे का? एअरपोर्टचं नाव सुवर्णभूमी. म्हणजे ती जी भूमी आहे त्यांनी असं बनवले, तिला सगळीकडे पिवळच पिवळं. धम्मकाया सेंटर आहे. अहो ऍट ए टाइम 10 लाख लोक बसून मेडिटेशन करू शकतील एवढं मोठं विहार आहे. एका वेळेला 10 लाख लोक, तुम्ही कल्पना करू शकता. आता इथं बसलेले एवढे समजा लोक आहेत, फुल भरलं की नाही आता हे, तर तुम्ही कल्पना करा एकाच वेळेला 10 लाख लोक बसलेले आहेत. आता येणाऱ्या 1 फेब्रुवारीला माघ पूजा असते बघ, माघ पौर्णिमा आहे बघा. येणारे आता 1 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा आहे. भगवंताने माघ पौर्णिमेला आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. आपले भगवान सम्यक संबुद्ध जेव्हा वैशालीला होते चापाल चैत्यामध्ये, तेव्हा आनंदाकडे भगवान बोलले माघ पौर्णिमेला की आनंदा, आजपासून 3 महिन्याने येणारी जी वैशाख पौर्णिमा आहे, मेच्या 1 तारखेला वैशाख पौर्णिमा या वर्षी 2026 ला, आणि आता 1 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा आहे. तर भगवंताने आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा माघ पौर्णिमेला केली आणि सांगितलं की आजपासून 3 महिन्याने वैशाख पौर्णिमेला कुशीनारा येथे भगवंताचं महापरिनिर्वाण होणार आहे. तर त्या माघ पौर्णिमेला थायलंड मध्ये फार मोठा प्रोग्राम असतो. पूर्ण थायलंड सजलेलं असते बघा तेव्हा, तर त्याला माघ पूजा म्हणतात. आम्हाला निमंत्रण दिलं त्यांनी की माघ पौर्णिमेला या आमच्याकडे. तर थायलंडच्या लोकांची श्रद्धा, यांना विचारा तुम्ही, त्या धम्मकायामध्ये गेलो, तुमच्यासारख्याच महिला होत्या, भंतीजीला पाहिले की असं कर कर वागते. भारतीय लोकांना पाहिलं की कर वागते, काय सेवा करू काय सेवा करू. इकडं टाईटच म्हणते, मी वाकू का म्हणते, मी झुकू का, आणि मी हात जोडू का, आणि मी वंदन करू का, मी झुकत नाही म्हणते कोणासमोर, वाकडच म्हण चालते असं. आपले काही लोक पाहिले बा आम्ही, तुम्ही नाही तसे. 4 पैसे आले की असं ते काय होते काय माहित नाही बाई, हे काय सांगाडा बदलते काय होते, कंकाळ त्याचं बदलते की काय, की त्याचं कंबर वाकडी, हात वाकडा, भलतच चालते बा खेकड्यासारखं. कधी कधी आम्ही चर्चा करतो बाई, याच्याकडे 4 पैसे आले, घरदार झाले, काय काय झाले, वाकडं काऊन झालं. तर वाकडं याच्यामुळं, तुम्ही नाही झाले, तुम्ही तर चांगलेच आहे, पण काही गोष्ट वाकडं याच्यामुळे होते. वाकडं की ते अहंकार त्याला वाकडं करते. त्याच्यात माझे कपडे, माझी गाडी, माझं काय 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 पहा म्हणते. कोणाला बोलायचं तर मी जय भीम करू का म्हणते, त्यानं करावं म्हणते, मला तिनं जय भीम करावं पाहिजे, मी जय भीम करू का. इथून सुरू होते अहंकार त्याचा. तर हा अहंकार जो आहे किंवा अवगुण जे आहेत, भगवान बुद्धांनी काढून टाकायला सांगितले बघा. भगवंताच्या काळात राजे लोक होते, अनेक लोक होते, भगवंताला असे शरण येत होते बघा. त्रिवार पंचांग प्रणाम करत होते, रोज विहारात जात होते, दान धर्म करत होते. भिक्खूंना कोणी भोजन घेऊन जात होतं, कोणी फळं घेऊन जात होतं, कोणी परिष्काराचं सामान घेऊन जात होतं, कोणी विहार बांधून 7-7 माळ्याचे दान देत होतं. अनाथ पिंडक सुदत्ता सारखे लोक, मिगार माता विशाखे सारखे लोक होते, भगवंताला दान देत होते. आताही तुम्ही पाहत असाल तर काही लोक फार श्रद्धावंत आहे, विहार दान देतील, भिक्खू निवास दान देतील, किंवा परिष्काराचं दान देतील, चिवराचं दान देतील, वेगवेगळ्या प्रकारचं दान देतात. आणि म्हणून त्यासाठी श्रद्धा असावी लागते आपल्याकडे, आणि श्रद्धा असल्याशिवाय काही होत नाही. बुद्धाच्या धम्मामध्ये बघा, निर्वाणाकडे जाण्यासाठी भगवंताने दान, शील आणि समाधी हाच एकमेव मार्ग सांगितलेला आहे. भगवान बुद्ध म्हणाले, हे ज्याला जमेल तोच निर्वाणाकडे वाटचाल करेल. आणि म्हणून भगवंताच्या धम्मामध्ये आचरणाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. पहा, फक्त जय भीम बोलून किधर भी चलो यानं कोणी जय भीम वालं होत नाही बघा. तुम्ही आपल्या द ग्रेट हॅपीनेस वरचे प्रवचन ऐकत असाल तर आपल्या गोळ्या फार रोकटोक असतात. कोणी वंदो अथवा निंदो,
आपलं तत्व ठरलेलं आहे. तुम्ही बोलवा पुन्हा का नका बोलू, काही देणं घेणं नाही. तर कुठं सोयरी करत बसायचे आपल्याला. ज्याच्यात श्रद्धा असेल, ज्याच्यात पुण्यभाव असेल ते बरोबर बोलवणार म्हणजे बोलवणार, आणि ज्याचा पुण्यभाव, ज्यांच्यामध्ये पुण्यभाव श्रद्धा आहे ते बदलणार म्हणजे बदलणार, परिवर्तन करून घेणार म्हणजे घेणार. ते गरीब असो का कोणी असो. आणि तुमच्यात माहितीसाठी सांगतो, आजकाल असे लोक आहेत आमच्याकडे की त्यांच्यामध्ये बौद्ध नसताना देखील त्यांनी परिवर्तन घडून आणलेलं आहे बघा. म्हणजे बौद्ध नसताना सुद्धा परिवर्तन घडून आणणं ही फार मोठी जमेची बाजू आहे. आणि त्यामुळे भगवंताच्या धम्मामध्ये आचरणाला महत्व आहे. आचरण नसेल तर सगळं काही शून्य आहे बघा. एकदा मी तुम्हाला सांगेल की वक्कली नावाचे एक भंतेजी होते बघा भगवंताच्या काळात. काय नाव होतं? वक्कली नाव होतं त्यांचं. भगवंत फार सुंदर होते. भगवंताचे नाकोडोळे जसे होते की नाही तसं कोणी कधीच नसते. तीनही काळामध्ये भगवंतासारखं सौंदर्य कोणाकडेच नसते. भगवंताला जी बोधी प्राप्त असते की नाही, ज्ञान प्राप्त असते की नाही, तीनही काळात तसं ज्ञान कोणालाच प्राप्त नसते. भगवंताच्या बाजूला जसे आभा असतात ना, वेव्ज असतात ना, ते वेव्ज कोणाकडेही नसतात. भगवंताकडे जे बल असतात ना तसे बल कोणाकडेच नसतात. कारण त्यांनी असंख्य जन्मांमध्ये आपल्या पारमिता पूर्ण केलेल्या असतात. पारमिता, मुख्य पारमिता, उपपारमिता, परमत्थ पारमिता, अनेक प्रकारच्या पारमिता पूर्ण केलेल्या असतात. आणि त्या पारमितांच्या जोरावरती त्यांना सर्व काही प्रकारचा लाभ झालेला असतो. म्हणून भगवंतासारखं सौंदर्यही कोणाचं नसते आणि भगवंतासारखं ज्ञानही कोणाला नसते. तर झालं असं बघा, काही काही लोकांना वाटते की बस हात जोडले म्हणजे विषय संपला. आणि काही काही लोक भगवंताला शरण येतात आणि पंचशील पालन करतात, उपोषणशील पालन करतात, दान पुण्य करतात, ध्यान करतात आणि मग ते मनाला निर्मळ बनवतात. तर एक असाच मुलगा होता, समजा माणूस होता, वक्कली नाव होतं त्यांचं. तर त्यांचं भगवंताच्या सौंदर्यावर फार प्रेम होतं. भगवंताचं सौंदर्य, त्यांनी भोईवर नजर गेली भगवंताच्या, किती असं पाहतच राहायचे. भोई, अरे बाप काय भोई सुंदर, भगवंताची काय भोई सुंदर. गालावर नजर गेली भगवंताच्या, अरे बाप काय गाल सुंदर, काय गाल सुंदर. डोक्यावर गेलो, काय डोकं सुंदर. म्हणजे ते आता बघा असं कधी कधी असते बघा. म्हणजे कोणाला काय तर कोणाला काय आवडते या जगातलं, कोणाला काय तर कोणाला काय आवडते या जगभरातलं, ते काहीही असो. आणि म्हणून त्या वक्कलीला भगवंताचं सौंदर्य फार आवडायचं. भगवंत आकर्षक होते बघा. तुम्ही दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ बाबासाहेबांनी जो लिहिला, मराठीमध्ये पण तो आहे, तुम्ही जर कधी वाचला असेल आणि नसेल वाचला तर वाचा. खाली नाम के बौद्ध बनने से कुछ नहीं मिलेगा, सिर्फ रिजर्वेशन लेने से कोई बौद्ध नहीं बन सकता. बाबा साहब का नाम, बाबा साहब का फोटो जयंती को लगाने से कोई बौद्ध बन नहीं सकता. उसके लिए बौद्ध धम्म का आचरण करना पड़ता है. बुद्ध धम्माचं आचरण करावं लागते. बाबासाहेबांनी आचरणिक धम्म दिला. जर असाच नामापुरता धर्म द्यायचा असता तर कोणता दिला असता? दिला का? दिला का? बाबासाहेबांकडे लोक येत होते धर्मांतराच्या वेळेला. बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतराची घोषणा केली ना तेव्हा लोक यायचे बाबासाहेबांकडे आणि बाबासाहेबांना म्हणायचे, साहेब, बाबासाहेब आंबेडकर साहेब, आमच्या धर्मात या, तुम्हाला पैसे देतो, तुम्हाला हे देतो, तुम्हाला नोकरी देतो, रोटी बेटी व्यवहार करू, असं करू तसं करू, तुम्हाला तलवारी देऊ, तुम्हाला शस्त्र देऊ, आमच्याकडे या. गेले का बाबासाहेब? गेले नाही बघा. बाबासाहेबांनी पूर्ण अभ्यासांती चिंतन मनन करून बुद्धाचाच धम्म स्वीकारला याच मातीतला. आणि त्यामुळे भगवान बुद्धाचा धम्म जो आहे तो आचरणिक आहे. म्हणून जे बौद्ध स्वतःला म्हणून घेतात त्यांनी केवळ आरक्षणापुरतं किंवा रिझर्वेशन पुरतं किंवा स्कीम पुरतं आपल्याला स्वतःला मर्यादित नाही ठेवलं पाहिजे, कारण जग बदलत आहे. म्हणून मायबाप बदलणं फार गरजेचं आहे. मी नेहमी सांगतो, ज्या मायबापाला वाटतं की पोरं चांगले निघले पाहिजे तर पोरं फक्त शाळेत गेल्यावरच चांगले निघतात काय? फक्त शाळेत गेले म्हणजे चांगले निघतात? म्हणजे संस्कार कसे दिले फक्त शाळेत गेले चांगले निघतात म्हणता का? बापा लय परेशान आहेत हो काही काही माय बाप. नोकरीला असलेले बी लेकरं समजा ज्यांचे, तर भगवंतानं सांगितलं मुलं चांगलं असण्यासाठी, मुलं मुली गुणवान असण्यासाठी कोण जबाबदार असते? कोण? काही काही मुख्यच बसली ज्यांचं गणित बिघडले. कसं म्हणावं हो म्हणून? कारण गणित बिघडवलंय हातानं, आणि हातानच बिघडवलं कोणाला सांगावं? आता बापा आमचा माणूस दारू पित होता म्हणून पोरग दारू पिते, कोणाला म्हणावं? कसं म्हणावं? कोणत्या तोंडानं म्हणावं? का बाप तंबाखू खाते म्हणून पोरग शिकलं शहाणं झाल्यावर तंबाखू खायला, आणि असं होते होत नाही म्हणता तुम्ही? असं माय बापाचे गुण लेकरामध्ये नाही उतरणार तर कोणात उतरते?
उतरतील की नाही? बरे वाईट कोणतेही असो, म्हणून ज्या कोणत्या मायबापाला आई वडिलांना वाटते की आमची अवलाद चांगली निघाली पाहिजे, तर त्यांचं पहिलं कर्तव्य आहे स्वतःला बदलणे, बदलवणे. नाही तर साऱ्या जगाला बदलावायला निघालेत आणि घर तसंच ठेवले. त्याला अर्थ आहे का काही? त्याला अर्थ नाही काही. कारण आपण आपल्या घराला बदलवलं पाहिजे. ज्यांना वाटते की भारत बुद्धमय झाला पाहिजे, तर भारत बुद्धमय करायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरापासून करावं लागते. दुसऱ्याला भाषण देऊन दुसऱ्याला शहाणपण शिकून काय जग बदलेलं ना आपलं तसंच राहील ना गणित, नाही का? आपला कार्यक्रम बिघडलेला. तर त्याच्यामुळे मायबाप जर चांगले असतील, गुणी असतील, भगवंताला एकदा विचारलं, भगवान कोणाचे मुलं चांगले निघतील, आदर्श मुलं? तर भगवंतानं सांगितलं, जे माता पिता स्वतः आदर्श माता पिता असतील तर त्यांचे मुलं आदर्श मुलं निघतील. जे माता पिता ध्यानावरच नसतील तर लेकरं कसे काय ध्यानावर निघतील? तेच मोठं झालं, बाप ध्यानावर नसेल, त्याचं पोरग मोठं झालं की त्याला जर बाप बोलला की असं कुठं वागतो, तर ते डोळे विस्फारून पाहते बापाकडे. आता बोलले तर बोलले, पुन्हा बोलायचं नाही म्हणते. काही काही ठिकाणी बघा, तुमचं जरी म्हणत नसती पण कोणाचे बायोडाटा तयार करणं आणि त्याच्यावर गव्हाळ रंग, स्वभाव सौम्य, व्यसन कोणतंच नाही, हे खोटं नाटक लिहून पोरगी पाहण्यासाठी ते बापा कोणाला जमेल? आणि हकीकत मध्ये म्हटल्यावर लग्न झाल्या 4 दिवसांमध्ये आपलं जमत नाही म्हणतात, माझी बायको मी. मग लोक म्हणतात तुम्ही तर म्हणले होते बापा पोरग लय चांगला आहे, आता कुठं गेलं? तर असे होते. म्हणून जगाला खोटारडेपणा सांगण्यापेक्षा आपल्या घराची घडी नीट बनवता आली पाहिजे. मी नेहमी सांगतो, पैसे कमवणं सोपं आहे, पण औलाद घडवणं हे फार अवघड आहे. पैसे आज नाही तर उद्या आपण कमवू शकतो. माय बापाला नाही जमले पैसे कमवता, औलाद जर घडवली तर ती औलाद कमवू शकते. पण पैसे कमवण्याच्या नादात जर औलाद बिघडवली तर जेवढं कमवलंय तेवढं ते विकून खाते ना आपल्याला घराच्या बाहेर हाकलून देते. तर त्याच्यासाठी धम्माचं आचरण करावं लागते बघा. म्हणून बुद्ध धम्माच्या आचरणाला महत्व आहे. तर भगवंत काय म्हणाले आपले, जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. जे कोणी धम्माला पाहतील, माझ्या धम्माला पाहणं म्हणजे काय, तर प्रत्यक्ष धम्माचं आचरण करतील, पंचशील पालन करतील, हिंसेपासून अलिप्त राहतील, चोरी कर्मापासून अलिप्त राहतील, व्याभिचाराच्या कर्मापासून अलिप्त राहतील, खोटं बोलण्यापासून अलिप्त राहतील, दारू गांजा बीडी तंबाखू पासून अलिप्त राहतील. असं भगवंताच्या धम्माचं जे प्रत्यक्ष आचरण करतील ते खऱ्या अर्थाने बुद्धाला पाहतील. परंतु जे फक्त वंदनान जय भीमन हेन तेन फक्त भगवान बुद्ध की जय, आणि त्यातल्या त्यात संध्याकाळी म्हणायला सांगा फक्त यांना जयंतीच्या दिवशी, मग तर बापा कुठून आवाज येते लय जोरात. तुम्ही नाही तसे, तुमच्याकडे नसेल. आता तर ते काय येत आहे म्हणे, आता कोणीतरी दारू बंद केली म्हणे आमच्या इकडची. हा, दारू बंद केली. दारूचं दुकान गावाच्या बाहेर ना की कुठेही न्या, जे तिकडे वाहत गेले ते बरोबर तिकडे जाते, दारू घेऊन येऊन पिते, घरात त्रास देते. आणि आता काल परवा शेजूल बाबा ती बातमी वाचली मी सोशल मीडियावर, दारूचा टेम्पो कुठेतरी उलटला होता म्हणजे तिकडे तुमच्याकडे. मी एकटाच होतो, ती बातमी वाचली, मी लय हसलो बघा तुम्हाला खरं सांगतो. ते दारूचा टेम्पो पडला म्हणा, त्याच्या ड्रायव्हर क्लीनर कोण असेल ते मेलं का जिवंत आहे का ते पाहावं का नाही? पगार ताई हे तुटून पडले म्हणा ते बाटला उचलायला. अरे मी लय हसलो म्हणाला. मी म्हटलं बापा कोणाचं काय तर कोणाचं काय, अरे भिकार चोटपणा झाला ना. हे एक ट्रक पडला बा, तिथं कोणाला मदत कराव काय कराव हे सोडलंय आणि ते बाटलाच उचलायच्या मागे बघा. म्हणजे एवढे आहारी गेलेले काही काही लोक असतात. भगवंताने शृगालवाद सूक्तामध्ये सांगितलं, ज्या घरातलं कोणी दारू पित असेल ते घर बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही बघा, ते घर भिकायला लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून दारू फार डेंजर आहे बघा, भयंकर आहे. दारू पिणाराचे लेकर त्यांची वानवा होते बघा, वाटोळ होते. बायको, तरुण बायको असेल, लेकर असतील, त्यांचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. कारण दारू सोडवण्याचे दवाखाने जातात लोक, तरी परेशान बघा, दारू सुटत नाही म्हणतात काही काही लोक. म्हणून दारू पिणं, वाईट नादाला लागणं हे वाईट आहे, भगवंतानं त्या काळात सांगितलं. म्हणून आचरणिक धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला. तर ते वक्कली भंतीजी होते की नाही, भगवंताला पाहायचे तर ते पाहतच राहायचे असे, फक्त आचरण गेलं कुठं आणि पाहत राहायचे. मग नंतरच्या काळात ते भंतीजी झाले ना, भंतीजी झाले, भगवंताचं सौंदर्यच पाहत होते. मग सौंदर्यच पाहत होते तर एक दिवस ते आजारी पडले
आणि आता भिक्खू निवास मोठ्याच्या मोठं विहार असायचं त्या काळामध्ये बघा, 13-14 एकर मध्ये विहार, फार मोठमोठे. आता थायलंड मध्ये आपण पाहिलं लय मोठमोठा एरिया तो विहारांचा, आणि त्या विहारांची डिझाईन वगैरे तुम्ही जर पाहाल तर माणूस थक्क होईल बघा. घंटाभर तिथून उठाव वाटणार नाही माणसांना, एवढे आकर्षक डिझाईन केलेले ते विहार. काय सुंदर बघा त्या विहारांचं सौंदर्य म्हणाल तुम्ही तर. आपल्या औरंगाबाद मध्ये आता 26 जानेवारी 2026 ला आपण समाजाच्या स्वेच्छादानातून द ग्रेट हॅपीनेस टॉवर बुद्ध विहार निर्माण करणार आहोत. त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम 26 जानेवारी 2026 ला आहे. तुम्हाला यायचंय त्या कार्यक्रमासाठी. N12 सिडको रोझाबाग या ठिकाणी, दिल्ली गेट हडको कॉर्नर रोड वरती आहे. तुम्ही तर यालच भाई, यायचा काही विषय नाही. सांगतो तर त्याची डिझाईन तुम्ही आपल्या चॅनल वरती पाहत असाल. सुंदर असं 4 माळ्याचं टॉवर आहे बघा. बाहेरून 22 फूट उभी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली भगवान बुद्धाची त्या बिल्डिंगला बाहेरून मूर्ती असणार आहे. आतमध्ये ते मेडिटेशन हॉल बुद्ध विहार आहे, पाली लँग्वेज स्टडी सेंटर असणार आहे, सार्वजनिक वाचनालय, अभ्यासिका आहे, ई लायब्ररी असणार आहे, आणि हाय क्लास भिक्खू निवास आहे, अत्याधुनिक पद्धतीचं भिक्खू निवास आहे, साधक निवास असणार आहे. असं सर्व सुविधांनी युक्त अशा प्रकारचं विहार द ग्रेट हॅपीनेस टॉवर आपण रोझाबाग येथे निर्माण करणार आहोत. तर 26 जानेवारीला तुम्ही ते पाहाल तर तुम्ही म्हणाल विहार असे असते का? तर आपल्याकडची जी सोच आहे ती काय म्हणू त्याला, पुअर मेंटॅलिटी असते. कधी कधी मी आमच्या सामनेराने बोलताना बोललो की थायलंड कडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या. आता हे बघा चिवर, हे थाई चिवर तुम्हाला म्हणजे विश्वास बसणार नाही. 15,000 रुपयाचं चिवर आहे बघा. किती? 15,000. आम्ही त्या मागच्याच या टूर मध्ये बुद्धगयेला चाललो होतो. कोण होता आमच्याबरोबर तुमच्यापैकी माहित नाही. आपल्या बुद्धगयेवरून राजगिरीला जाताना, नालंदाला जाताना एक थाई विहार आहे, मॉनेस्ट्री आहे. तिथं जस्ट आम्ही थांबलो ब्रेकफास्ट साठी. लोकांना गाड्या थांबवल्या आम्ही, आणि तिथं मग थाई भंतेजी होते, आमच्यासोबत उपासक पण होते. तर जस्ट उपासकांना माहिती व्हावी म्हणून त्या भंतीला विचारलं, भंतेजी विहार तुमच्याकडे चिवर आहेत का? ते म्हणे आहेत म्हणे. म्हटलं बा दाखवा. तर ते थाई सेट, पूर्ण सेट असतो चिवरचा, तो सेट दाखवला. त्यांना विचारलं बा हे कितीला, हे कितीला, हे कितीला? एक चिवर 18,000चं चिवर होतं. आता कोणी विश्वास करेल का? तसं पाहिलं तर ज्यांना माहितच नाही त्यांना वाटेल याच्यात काय मोठी गोष्ट आहे. जायचं शहरामध्ये, या रंगाचा कपडा आणायचा आणि तो शिवायचा, झालं चिवर. ऐसी बात नाही आहे. बुद्ध धर्माची पण एक क्वालिटी आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, गुणवत्ता आहे. आणि त्यामुळे गुणवत्ता ही फार महत्वाची असते. ती आचरणाची असो की अजून कोणत्या बाबतीत असो, बुद्ध शासन हे गुणवत्तावाला आहे. तर मग ते आपले वक्कली भंतेजी आजारी पडले. आजारी पडल्यावर त्यांना आजारातून मुक्त होण्यासाठी दुसऱ्या भंतेजीला सांगितलं त्यांनी की भंतेजी माझ्याकडून जाऊन भगवंताला एकदा विनंती करा, आणि भगवान जर एकदा माझ्या समोर आले की नाही तर माझी बिमारी, माझा आजार बरा होईल. त्यांना इच्छा होती. तर मग भगवंताकडे बातमी गेली आणि भगवान गेले तर खरंच ते खाटेतून उठले आणि भगवंताला वंदन केलं. आणि भगवंताला म्हणे बा भगवान माझ्यावरती तुम्ही अनुकंपा केली, फार बरं झालं तुम्ही आले, तर मला आजारातून मुक्त झाल्यासारखं वाटत आहे. भगवान बुद्धांनी मग त्यांना उपदेश केला छोटासा. भगवान म्हणाले वक्कली, हे भगवंताचं शरीर असो की तुमचं शरीर असो, तुझं शरीर असो, हे शरीर गंदगीनं भरलेलं आहे. याच्यात आसक्त होऊन काही फायदा नाही. एक दिवस प्रत्येक जण माथारपणाकडे झुकते. हे लुल्लुल लुल्लुल पडते, सुरकुत्या पडतात, हे काळे भोर केस पांढरे होतात, आणि त्याला पॉलिश किती लावा, कोणती पुडी आणा, वरती काळे खालून पांढरे, पुन्हा लावू 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 पुन्हा त्या पांढऱ्याची पिवळी, पिवळ्याचे लाल. तुमच्यात बसलेल्या कोणाचे असतील बापा तर तुम्हाला म्हणत नाही, परंतु भगवंताचं वचन आहे की या शरीराची पण जास्त आकर्षण माझ्यासारखं कोणीच नाही, माझ्यासारखं कोणीच नाही. आणि आचरण पाहा, स्वभाव पाहा, तर मला पाहन फुलवा. तोंड उघडलं फॉर्म 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 असं थन्नाच काढते. कोणाशी पटेना, घरी पटेना आणि बाहेर पटेना, आणि काय तर मला पाहन फुलवा. माझं चेहरा असन, माझं शरीर असन, माझे कपडे असं काय ढेकळं करायचं त्याच. तो भगवंतानं सांगितले 2-4 प्रकारचे लोक असतात. त्याच्यात एका ठिकाणी भगवान बुद्ध म्हणाले काही काही लोक वानाला असतात पण गुणाला नसतात, काही काही लोक गुणाला असतात पण वानाला नसतात, काही काही लोक
वानालाही नसतात आणि गुणालाही नसतात, आणि काही काही लोक वानालाही असतात आणि गुणालाही असतात. या चारच प्रकारचे लोक आहेत बापा. तुम्ही कोणत्या प्रकारचे मला नाही माहित, पण सांगतो तुम्हाला या प्रकारचेच लोक असतात. भगवान त्याला विचारल्यावर भगवान म्हणाले की बघा, आपण वानाला नसलो तरी काही हरकत नाही. आपल्याला कुठं पिक्चर मध्ये जाऊन हिरोईन बनायचं, आणि बनलं तरी कोणतं काय तीर मारायचं आहे तिथं, पैशाचं कमवायचं काम आहे की दुसरं कोणतं काय काम आहे? काय समाज उपयोगी काय काम होईल का तिथे गेल्यावर? होते का काही? त्यांचे खिशे भरणं ते सुरू राहते त्यांचं. आपल्याला वाटते हे लय पिक्चर चांगलं, काय सिरियल चांगलं, काय काय चांगलं. तर भगवंताचं मत असं आहे सौंदर्याबद्दल. खेमाराणी सुद्धा भगवंताला, राजा बिंबिसाराची राणी शरण येत नव्हती. ती प्रचंड श्रीमंत ती सौंदर्य होतं तिच्याकडे, परंतु भगवंताने सांगितलं तिला पण की सौंदर्यामध्ये मोहित होऊ नको, हे सौंदर्य टिकणार नाही आहे. तारुण्य पण टिकणार नाहीये. आज हे धडधाकट शरीर दिसते, पण एक वेळ येईल हे आपल्याला उठूही देत नाही. हा हात आपलाच पण उचलू देत नाही. दात आपलेच पण पडलेले काही खाऊही देत नाही. मेंदू आपलाच पण ध्यानातच काही राहत नाही. पाय आपलेच पण चालू देत नाही. होते की नाही असं? नाही होते बापा. हो म्हणा का नाही म्हणा, होतेच बिलकुल. तर भगवंताने त्याला सांगितलं त्या वक्कलीला की याला भारावून नको जाऊ तू. हे काय भगवंताचं जरी शरीर असेल तरी हे गंदगीनं भरलेलं आहे. या चमड्याच्या खाली रक्त आहे, पाणी आहे, दुर्गंधीयुक्त पाणी आहे, आणि त्यातल्या त्यात कुठं जखम जर झाली तर त्यातून गंदगीच निघते. म्हणून सौंदर्याला आकर्षित होऊ नको. भगवंतानी सांगितलेला जो उपदेश आहे, जो धम्म आहे, जो दानाला धरून आहे, शीलाला धरून आहे, आणि जो ध्यानाला धरून आहे मनाला निर्मळ बनविण्यासाठीचा, त्या धम्माचं आचरण कर. जो कोणी धम्माचं आचरण करेल तो संयमशील बनेल. जो कोणी धम्माचं आचरण करेल, शील पालन करेल, तो आपल्या मनाला निर्मळ बनवेल, तो सहनशील बनेल. आणि जे सहनशील बनतील, जे शीलवान बनतील, ते धम्मामध्ये शांत आणि शांत बनतील. आणि त्यामुळे वक्कलीला उपदेश केला, आचरण जरुरी आहे. म्हणून आज जे काही पूजा केली आहे, भोजन दान दिलेलं आहे, भिक्षू संघाला बोलवलेलं आहे, हे खऱ्या अर्थाने भगवंताची वंदना करणं आहे. म्हणून ते लोक बौद्ध आहेत, ते लोक बुद्धाचे अनुयायी आहेत की जे लोक भगवंताच्या दान या तत्वावर, उपदेशावर विश्वास ठेवतात. ते लोक बौद्ध आहेत, ते खरे अनुयायी आहेत जे लोक भगवंताने सांगितलेल्या शीलाचं पालन करतात. ते लोक बौद्ध आहेत, ते लोक भगवंताचे अनुयायी आहेत जे लोक आपल्या मनाला निर्मळ बनविण्यासाठी, मनातील राग द्वेष लोभ काढून टाकण्यासाठी, संयमशील बनण्यासाठी ध्यान करतील. आणि म्हणून बघा, आचरणिक जी बाब आहे त्यालाच बुद्ध म्हटलेला आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, जे धम्माला पाहतील, म्हणजे जे धम्माचं आचरण करतील, ते बुद्धाला पाहतील, बुद्धाचा अनुभव घेतील, आणि जे बुद्धाला पाहतील ते धम्माचं आचरण करू शकतील. अशा प्रकारचा भगवंताचा एक छोटासा उपदेश आहे. म्हणून आपण प्रत्येकाने आचरणशील बनावं. कारण सुख प्रत्येकाला हवं आहे. सुख कोणाला नको आहे? कोणी म्हणते का नको बापा सुख, दुःखच राहू द्या आमच्या वाट्याला, असं म्हणते कोणी? कोणी म्हणू शकत? कोणत्याही जाती धर्माचे राहू द्या लोक, हो, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. मी सुखी झालो पाहिजे, माझा परिवार सुखी झाला पाहिजे. आपोआपच होईल का? होते का आपोआप? फक्त हात जोडल्याने आपोआप होईल काय? या जगात आपोआप काही होत नाही. समजा माझं शेत आहे, लास्ट उदाहरण सांगतो. समजा माझं शेत आहे, सुपीक आहे, नांगरलेलं आहे, वखरलेलं आहे, ढेकळं फोडलेले आहेत, त्यातला आयचण कचरा काडी काढलेली आहे पूर्णपणे, आणि विहीर पण आहे, विहिरीला फुल पाणी आहे, बैल पण आहे माझ्याकडे, ट्रॅक्टर पण आहे माझ्याकडे म्हणजे बाबा उदाहरण सांगतो, आमच्याकडे काही ढेकळं नाही. तर समजा असा शेतकरी आहे आणि ते घरीच बसलाय, आणि घरी बसून ते म्हणते माझ्या घरामध्ये गहू पेरण्यासाठी चांगल्या क्वालिटीचा आणून ठेवलेला आहे, खताचे पोते पण आणून ठेवलेले आहेत. तर हे गव्हा, मी हात जोडतो तुला, हे गव्हाच्या पोत्यांनो तुम्ही घरातून निघा, आपोआप शेतात जा, आपोआप पेरा, आपोआप. हे खताच्या पोत्यांनो तुम्ही उठा, शेतात जा माझ्या, आपोआप हवेतून, आणि तिथं जाऊन पेरा खत बिक. हे माझ्या विहिरीतल्या पाण्या, मी मोटर लावत नाही, बटनही दाबत नाही. तू निघ बाहेर आणि जा शेतात, आणि बरोबर दांडानं वाह.
एक वाफा झाला की दुसरा वाफा भिजव, मी घरीच बसतो, मी तुला हात जोडतो, तुला तुपाचा दिवा जाळतो, एवढं कर बापू माझ्यासाठी. होईल का असं? होईल म्हणता? अरे तुम्ही हो म्हटले तरी होत नाही. हो होईल. आणि असंच जीवनाचं आहे. आपोआप ऑटोमॅटिकली कोणाला सुख आणि दुःख मिळत नाही. त्यासाठी त्या मार्गाने जावं लागतं, मार्गस्थ व्हावं लागतं. म्हणून धम्माचं आचरण करावं लागतं. आचरण केल्याशिवाय सुख नाही, आचरण केल्याशिवाय प्रसन्नता नाही, आचरण केल्याशिवाय आनंद नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी या रांजणगावामध्ये ज्योतिताई शुद्धोधन रगडे हे थायलंडला जाऊन आले आणि त्या आनंदाच्या आवेगामध्ये त्यांनी अत्यंत श्रद्धापूर्वक आपल्या सम्यक आजीविकेतून आम्हा पूज्य भिक्षू संघास आणि श्रामणेर संघास हे भोजन दान देऊन आपल्या जीवनामध्ये महान असं पुण्य संपादन केलेलं आहे. आमचं जे हे 7 दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिर आहे आपल्या जवळच असलेल्या साजापूर महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे सुरू आहे. 24 तारखेला येणाऱ्या श्रामणेर शिबिराचा समारोप आहे. तेव्हाही सामूहिक पद्धतीनं पण भिक्षू संघाला भोजन दान आहे. आमच्या मला वाटतं भुसावळचे भालेराव परिवार आहेत त्यांच्याही वतीने भिक्षू संघाला श्रामणेर संघाला भोजन दान आहे. तर आपणही जवळच आहात तर श्रामणेर शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन भिक्षू संघाला भोजन आदी दान देण्याचं संधी पण तुम्हाला आहे. भिक्षू संघाची धम्मदेशनाही ऐकण्याची संधी तुम्हाला आहे. तर येणाऱ्या 24 डिसेंबरला सकाळी 10 वाजता आपण साजापूर येथे महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री या ठिकाणी येऊन या धम्म कार्यामध्ये सहभागी व्हावे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देत आहे. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.